आणि ती दहीहंडी सामायिक दहीहंडी फोडण्याचा मान यंदा आम्हाला आहे, आमच्या गल्लीला आहे आणि म्हणून हा आमचा उत्सव आहे, जल्लोष आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. दहीहंडी निमित्त वेसावा कोलीवाड्यामध्ये सप्ते चालू आहेत. 4-5 दिवसापूर्वीचे सप्ते मिरवणूक तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि आजचा 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस तुम्हाला वेसावा कोलीवाड्यामध्ये जगातील सर्व लूक बघायला भेटतील. म्हणजे तुम्हाला असं आज वाटणार नाही का तुम्ही वेसावा कोलीवाड्यामध्ये, असं तुम्हाला वाटेल तुम्ही जगा कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये. सर्व काही लूक बाहेरचे दाखवण्याचा या व्लॉग मध्ये प्रयत्न केलेला आहे, कारण का मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे आणि पाऊस वगैरे आहे ते सर्व काही तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. शेवटचा दिवस आणि आजचा कृष्ण जन्माचा दिवस भरपूर पाऊस पडते. जसा कृष्णाच्या जन्माच्या वेळी जसा पाऊस वगैरे दाखवला आहे तसाच आजचा दिवस होता. कृष्ण जन्माच्या दिवशी भरपूर प्रचंड पाऊस आहे. तुम्हाला समजलं असेल, तुमच्या एरियामध्ये पण पाऊस पडत असेल. वेसावा कोलीवाड्यामधली मोठ्या गल्लींपैकी एक ही डोंगरी गल्ली आहे, तर कदाचित हा व्लॉग मोठा होणार आहे. तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज माझ्यासोबत मानसी आणि चेतन सुद्धा असणार आहे, तर मजा करणार आहोत फुल. तर जाऊया वेसावा कोलीवाड्यामध्ये. जे पाडलंय ते पण दाखवू का? रॅली निघून फक्त 10 मिनिटं झालेत आणि पावसाने हजेरी लावली. ज्याची भीती होती तोच नेमका आलेला आहे. मगासपासून नव्हता, म्हणजे दुपारपासून जरी नव्हता, सकाळपर्यंत पडला, दुपारपासून नव्हता. आता नेमकाच टायमिंगवर आलेला आहे. राजहंस टपके काका आपल्या समोर आहेत, ज्याही इंगला आई देवीच्या वेळी पण आपल्याला एकदम भरपूर चांगली माहिती दिली होती आणि आता सर्व त्यांचा परिवार आहे. तर काकांना विचारूया, काका काय सांगाल या उत्सवाबद्दल, या सोहळ्याबद्दल? आपण सगळेजण वेसावा या गावामध्ये आहोत. वेसावा कोळीवाड्यामध्ये वेसावा बेट आहे आणि या बेटावर मासेमारी करणारा कोळी समाज हा पारंपरिक मुंबईतील मूळ आद्य नागरिक आदिवासी आहे आणि आदिवासींची परंपरा आहे की सण उत्सव साजरे करताना आपल्या ढंगामध्ये, आपल्या उत्सवामध्ये मजेमध्ये करतायत. आमच्या वेसावा कोळी जमातीची रामाच्या मंदिरामध्ये सामायिक दहीहंडी बांधली जाते आणि ती दहीहंडी फोडण्याचा उत्सव हा
प्रत्येक गल्ली विभागाला दर 9 वर्षांनी येतो. यंदाचा हा उत्सव आमच्या डोंगरीकर तरुण मंडळाला आलेला आहे, आमच्या विभागाला आलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही ही मोठी यात्रा निघालेली आहे. ही यात्रा रामाच्या मंदिरामध्ये जाईल. त्या ठिकाणी कृष्ण जन्म साजरा होईल. 100-125 वर्षाहून अधिक जुनं मंदिर, विस्तीर्ण त्याचा सभामंडप आहे. आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा आमचा नारळ समुद्राला अर्पण केला जातो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिनामाचा गजर केला जातो. हरिनाम सप्ताह असतो आणि हरिनाम सप्ताहाचे 9 विभाग आहेत. ते 9 विभाग आळीपाळीने हरिनाम सप्ताह करतायत आणि त्याच विभागांना हा दहीहंडी फोडण्याचा मान असतो. दर 9 वर्षांनी येतो. आणि ही जी परंपरा आहे कोळ्यांची, नाच गाणी संस्कृती, आज आम्ही मुंबईच्या या बदलत्या काळामध्ये आमची जी यात्रा आहे, प्रेक्षणीय आणि शोभायात्रा जी आहे, या ठिकाणी आम्ही जशी आज वेगळी वेशभूषा केली, तशी खूप लोकांनी काय काय वेशभूषा केलेली आहे तुम्ही बघितलंच असाल. तुमचा दाखवणार आहेत कुटुंब वाईज, प्रत्येक कुटुंबाची अशी वेगवेगळी ही वेशभूषा असते. आणि ही एकत्र डोंगरीकर तरुण मंडळ हा सगळं नाचत गाजत आम्ही जातो. आज ही संपूर्ण गावात ही आमची शोभायात्रा फिरेल. सगळे लोक आजूबाजूला बघतील, तुमच्यासारखे ब्लॉगर व्हिडिओ करणारे व्हिडिओ करतील, फोटो काढतील. आणि मग ही शोभायात्रा आमच्या त्या राम मंदिरामध्ये जाईल. त्या रामाचं मंदिर आहे 100 वर्षाहून अधिक. आता राम म्हटल्यावर आम्ही त्याच निषादाचे वंशज मानतो, ज्यांनी रामाला नदी पार केलं. त्याच नदीचं पाणी समुद्रात येतं, म्हणून आज आम्ही समुद्र किनारे बसलेलो आहोत. तर त्या रामाच्या मंदिरामध्ये मस्तपैकी अगदी सुंदर राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आहेत. तुम्ही बघा नक्कीच, अशा अति सुंदर मूर्ती त्या ठिकाणी दिसतात. आणि गेले 7 दिवस निरनिराळे पोशाख त्या मूर्तींना परिधान केलेले आहेत, आकर्षक दिसत आहेत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मग आज रात्री 12:40ला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव होणार आहे. आमची परंपरा आहे, त्या ठिकाणी कृष्ण कैदी म्हणून ज्या आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, त्या उपवास धरतायत. कृष्ण कैदी म्हणून त्या ठिकाणी मंदिरातच ते असतात, मंदिराच्या सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. आणि मग त्या कृष्ण जन्म झाल्यानंतर त्यांचाही आनंद द्विगुणित होतो. आणि त्यांच्या ज्या मनात ज्या इच्छा असतात, आशा असतात, आकांक्षा असतात, नवस असतो, तो फेडण्याचा मान त्यांना तो मिळत असतो. आणि आजचा हा जन्मोत्सव साजरा झाला की उद्या दहीहंडी आम्ही फोडली जाणार आहे. सामायिक दहीहंडी, अख्ख्या गावाची एक दहीहंडी फोडल्याशिवाय बाकीच्या नवसाच्या कोणाच्याही फोडल्या जात नाही. आणि ती दहीहंडी, सामायिक दहीहंडी फोडण्याचा मान यंदा आम्हाला आहे, आमच्या गल्लीला आहे. आणि म्हणून हा आमचा उत्सव आहे, जल्लोष आहे. पाऊस आला होता म्हणून थोडा एका शॉप मध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिथंच काकाने उत्तम माहिती दिली. उत्तम म्हणजे पूर्ण सोल्याची पूर्ण माहिती काकाने सांगितली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. चला, रॅलीला सुरुवात झालेली आहे.
हाय. थँक्यू. गोपाल मस्त फोटो काढा. वा वा वा. एक गोपाल कृष्ण महाराज की. गोपाल कृष्ण महाराज की. राधे राधे राधे. गोविंद अंडी कुणाचे. डोंगरी गल्ली. राधे राधे. गोविंदा.
डोंगरी गल्ली. हाय, तुम्ही पण नाही ड्रेसिंग मारलीत? अरे बाबा, मस्त हातबीत पकडून चाललेलो रॅली मध्ये सामील आहेत. हाय हाय, चल मी हाय जा, माझा जो स्टॉप आहे ते कोणता घेतलास ते? प्रसाद. प्रसाद वाटत वाटत चालले. गोपाल.
हो हो आलोच.
हो ओळखला फ्लॅशवर. हवा हवाईचा आपल्याला ग्रुप भेटला होता ना पहिल्या दिवशी, त्यांचा आता कोरियन लुक, फायनल डेचा कोरियन लुक. ओके, खूप छान दिसतंय सर्वजण. ओके हाय हाय. फ्लॅश आहे ना, फ्लॅश ओळखत नाही. जय महाराष्ट्र. हसते हो थोडं. हाँ फ्लॅशवर वलकाई नाही कोणला आलं समजते कमी आहे.
हाय हाय कर, हाय डुरवा मामा. हाय. गोपालकृष्ण महाराज की. काय? ते काम कर. वर्षाची. हे बघा ही गँग आहे ना, ते आपल्याला रोज पोस्ट देत असते चांगल्या चांगल्या, तर त्यांची सर्वांची ओळख करून देतोय, इथपासून देतोय ओळख. नाव काय मी तुझा? दियारा नाव आहे. नंतर मालसा, मस्त नाव आहे. पारवी, हर्षी, द्विती आणि सार्थकी. खूप चांगली चांगली नाव आहेत सर्वांची. चला या, थँक्यू. थैंक यू. राधे राधे, राधे राधे, राधे राधे.
ये जवळ आहे. हाय, नाव का तुझा आणि तुझा? तुम्ही काय झालात? पार्वती आई झालात. ओके, मस्त छान दिसतंय. या राधे राधे. राधे 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 राधे. हो, राधे 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 की जय. राधे राधे. हो, जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. पंडित जी, पंडित जी ध्यान दीजिए. पंडित जी छोड़िए मत, आपके ऊपर. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. चालू झालं. दुसऱ्या गल्लीच्या मंडळीला भेटतात बघा सर्वजणी. हाय. ही का पर्सला लाइटिंग लावलंय? ओके.
ना हाय नाही 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 थंडा नको गला गेलाय. तुम्ही बरे आहात ना? नाही नाही नको. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि हे बघा आपण आता कुठं माहिती आहे बघा, डोंगरी गल्लीची एंट्री आणि मांडवी गल्ली. ठीक आहे, एंट्रीला आणि बघा एकदम बिंदासपणे सर्व लोक बसलीत गावातलीच आपल्या कोलीवाड्यामधली. आणि आता आपल्या मिरवणुकीची मजा घेतात. शेवटची मिरवणूक, शेवटचा दिवस आजचा. आणि डोंगरीकरांचा मान एकदम थाटामाटात सण साजरा केला त्यांनी एकदम जल्लोषामध्ये. त्याची ड्रेसिंग वगैरे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे बघा, पाऊस मधीतच येत आहे त्याच्यामुळे थोडी घाई होते लोकांची. हे बघा सर्व छत्री वगैरे काढल्या. हे बघा पाऊस. मस्त ड्रेसिंग मारले भावानी. सगळ्यांची ड्रेसिंग भारी आहे, एकदम रॉयल दिसतात सर्वजण. नाव काय मित्रा? अस्मित. आणि तुझा मित्रा? स्पर्श. मस्त नाव आहेत सगळी. चला हे बघा, आपली बाजार गल्ली मांडवी गल्लीच्या एंट्रीला जी कमान दाखवली तिथपासून मिरवणूक सुरू झाले. ती बघा इथून आहे बघ गावातला आलं नाही बघा. हे बघा सगळे आले गावातून.